मग 5-6 महिने झाले ते तिकडेच होते. वेळ लागणार असताना तर मला न घेता ती कधीच गेली नसती. आणि तू त्यांना का नाही प्रायव्हसी देत, पण कसं लग्न करायचं, हँडिकॅप्ड आहे तर. त्यामुळे खरं तर मी ह्या लग्नाला होकार दिला. पण आहोंचं असं नव्हतं. त्यांना असं की चला मी दुसरं लग्न केलं की मी ह्यांच्यासोबतच राहीन, ती पण मला ॲक्सेप्ट करेल. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मी एकटे दिसणार आहे, कारण कांचन आणि आहो जरा बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे मी जरा आता वाचत बसलेले, म्हणजे कमेंट्स, म्हणजे यूट्यूबमध्ये जरा म्हटलं चला बघावं. तसं मी रोज सकाळी कमेंट्स वाचत असते तुमच्या. तर आपल्या रोजच्याप्रमाणे छान कमेंट होत्या आणि त्यातल्या त्यात बऱ्यापैकी म्हणजे थोड्याच होत्या, जास्त काही नव्हत्या, जरा माझ्या मनाला लागणाऱ्या होत्या. तर डायरेक्ट मी मला झुरळाची लई भीती वाटते सॉरी. तर माझ्या ब्लाऊजविषयी बोलूया आता. तर ही ब्लाऊज मला ना इथपर्यंत शिवायची, म्हणजे मला इथपर्यंत शिवलं ना मग ते हात खूप छोटे वाटत होते. तर त्यामुळे मी कधी ब्लाऊज तिथपर्यंत शिवले नाही. आणि आता तुम्ही मला बऱ्याच कमेंट केल्या खूप साऱ्या ताईंनी की लॉंगमध्ये स्लीव्ज शिवत जा. तर इथून पुढे मी तसं शिवून बघेन छान दिसतोय का. आणि आता तुम्ही म्हणताय तर छानच दिसतील. आणि त्यामुळे मग आता कसं आहे, माझे जे जुने बाहेर म्हणजे आहेत ना ब्लाऊज जे मी असे शिवलेले आहेत, तर ते ब्लाऊज आता मला घालावे तर लागणारच आहेत ना. असं लगेच काही मी ते टाकून देऊन नवीन नाही. तर आता बऱ्यापैकी व्हिडिओ ते तुम्हाला दिसतील आणि मी तुमचं सजेशन नक्की फॉलो करेन आणि फुलबाईचे ब्लाऊज शिवेन येतो पुढे. तर आता मग मी सांगितलं कांचन नाहो गेलेत बाहेर, खूप ह्याने जावा म्हणून पाठवलं, नाहीतर ती तर मी आल्याशिवाय कुठं जायला तयारच होत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि जवळच यायचं होतं, लगेच यायचं होतं म्हणून ती तयार झाली. नाहीतर जर वेळ लागणार असताना तर मला न घेता ती कधीच गेली नसती. मग म्हटलं चला तुम्ही जाऊन या, म्हटलं तर मी घरातलं आवरते. असं होतं, कारण काल तर सकाळी लवकर आवरून गेलो होतो. कालचा पूर्ण दिवस तिकडेच गेला. जवळजवळ यायला आम्हाला 7:30-7:45 झाले होते. असं झालं. मग म्हटलं चला आवरून तर घेऊया आणि त्या विषयावर व्हिडिओ बनवूया. तर मला बरेच जण म्हणतात की तू का असं केलं आणि तू का राहते त्यांच्यासोबत आणि तू त्यांना का नाही प्रायव्हसी देत. पण कसं आहे सांगा, आता मला खूप वाईट वाटतं तुम्ही जेव्हा अशा कमेंट करता तेव्हा. मग खरं सांगू का, प्रायव्हसी म्हणजे आपण जॉईंट फॅमिलीत राहतो ना, म्हणजे प्रायव्हसी म्हणजे काय 24 आवर्स सोबतच असतोय असं काही नसतंय ना. असं आता जॉईंट फॅमिली तुमची नणंद असेल, तुमची बहीण असेल, असं कोण असतं, जाऊबाई ही फॅमिली असते. मग ते सगळे काय सारखे एकत्रच असतात का 24 तास. आम्ही विचार केला आहे, त्यामुळे प्रायव्हसी विषयी पण काय तर थोडाफार विचार केलाच असेल ना, असं आहे ना. आणि तुम्ही म्हणताय तू अगोदरच का करायचं, म्हणजे तू कशाला लग्न करायचं, हँडिकॅप्ड आहे तर तू अगोदरच का करायचं. आता कसं आहे सांगा, आत्यांची पप्पांची खूप इच्छा होती लग्न करायचं आणि आता आहोन तर आत्यांना असं कधी नाही म्हणत नाहीत. आणि आत्यांपेक्षा जास्त ते माझ्या पप्पांना म्हणजे त्यांच्या मामांना खूप व्हॅल्यू देतात. म्हणजे मामा आणि आई दोघं त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि तसंच माझं पण आहे, माझ्यासाठी आत्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आणि पप्पा पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे खरं तर मी ह्या लग्नाला होकार दिला. पण आहोंचं असं नव्हतं, त्यांना सिरियसली खरंच माझ्यासोबत लग्न करायचं होतं. असं होतं त्यांचं. असं काही नव्हतं की कुणाच्या प्रेशर खाली येऊन त्यांना लग्न करायचं आहे असं होतं. आणि असं काही नाही की ठरवलं नव्हतं की चला आता तुझ्यासोबत केलं आहे, चला आता दुसरं करूया, असं काही नाही. त्यांना लग्न करायला मी सांगितलं होतं तुम्ही लग्न करा म्हणून, असं आहे. आणि आता ह्याला अजून पण येतात कमेंट की तू सांगितलंय मग तू का हे करते, त्यांच्यासोबत राहते. तर त्या कांचनने मला ॲक्सेप्ट केलं. मी पण असं काही ठरवलं नव्हतं की चला मी दुसरं लग्न केलं की मी ह्यांच्यासोबतच राहीन. माझं असं म्हणणं होतं की करायचं, थोडे दिवस ह्यांना समजवायचं आणि नंतर मग आपण म्हणजे माझं सासर माहेरची एकच होतं ना, त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की जास्त दिवस मी माहेरी असेन असं म्हणणं होतं. आणि मला माहीत नव्हतं की कांचन एवढी चांगली असेल की ती माझ्याशिवाय 1 मिनिटं पण नाही राहू शकणार असं वाटत होतं. मी पण अगोदर ठरवलं नव्हतं की ती पण मला ॲक्सेप्ट करेल, असं काही नव्हतं.
पण तिनं मला मुळात तिनं मला ॲक्सेप्ट केलं खरं, की ताई तुम्ही आहेत म्हणून मी आहे आणि तुमच्यामुळे मी होकार द्यायला तयार झाले लग्नाला असं. त्यामुळं आता तिला माझ्याविषयी एवढं वाटतंय जे की एका सख्या बहिणीला पण कदाचित नाही वाटू शकणार, तेवढं वाटतंय. आणि मेन म्हणजे तिलाच ना मला सोडून नाही आवडत. आता बरंच तुम्ही म्हणताय मग तिला नाही आवडत तर तू स्वतःहून जात जा ना, असं आहे. तर असं काही नसतं आणि तसं मी जातेच. आता कसं आहे, मम्मी पप्पा नव्हते, मग आई पप्पा उडीसाला गेले होते, माझी बहीण डिलिव्हरी झाली. आता 5-6 महिने झाले ते तिकडेच होते, असं होतं. नाहीतरी मग तसं मी कधी कधी जातच असते माहेरी. आणि मुळात कांचनला आणि आहोनला आवडतच नाही माहेरी मी गेलेलं, असं असतं. राहिला प्रश्न प्रायव्हसीचा, तर कोण काय 24 तास एकत्र असतं असं काही नसतंय, असं माझं तर मत आहे. मग तुम्हाला खरंच मी वाईट वाटते का, माझं खरंच चुकीचं वाटतंय का? आता एका दिव्यांग व्यक्ती असं कौटुंबिक आयुष्य नाही जगू शकत असं मला वाटत होतं. पण कांचनच्या आणि आहोंमुळे मला ते जगायला भेटलं, ते अनुभवायला भेटलं, तर ते मला खूप छान वाटतं. आणि खरंच तुम्हाला मी एवढी चुकीची वाटते का, जे की निगेटिव्ह कमेंट करतात ते तुमचा काय आदर्श घ्यायचा, तुम्ही असं केलंय, तुम्ही काय म्हणून असे व्हिडिओज बनवता. तर खरं सांगू का, माझा कुणीच काहीच आदर्श घ्यावा असं मला मुळातच वाटत नाही. मी फक्त व्हिडिओ बनवते की एक स्त्री एका स्त्रीला किती छान प्रकारे समजून घेते, माझं हेच मत आहे व्हिडिओ मागचं. आणि बाकी प्लीज माझा आदर्श खरंच कोणी घेऊ नका. कसं आहे, कांचनने मला सांभाळून घेतलं आणि तिच्यामुळे आज मी इथं आहे. नाहीतर तिच्या जागेला जरी दुसरी कोण असते ना तरी पण हे कदाचित पॉसिबल झालं नसतं. हाच माझा उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा, दुसरं काही नाही तुमच्या कमेंटविषयी. आणि मला माहिती नाही मी तुम्हाला कितपत हे पटवू शकले आहे असं. आणि जे आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट करतात त्यांचं तर मी ऑलवेजच थँकफुल असते, कारण तुमच्या कमेंटमुळे मला कुठंतरी छान वाटतं, असं भारी वाटतं. बाकी निगेटिव्ह कमेंटचा एवढा पण मी काही विचार नाही करत, कारण कसं आहे, आम्ही तिघे खुश आहोत ना, तर ठीक आहे. माणसांचं कसं असतं, उद्या कांचनसोबत जर राहील तरी परत त्यांनी काय म्हणणार, बघा हिच्यासोबत नुसतं लग्न करायचं हे केलं आणि आता तिच्यासोबतच राहिलं. जर मला घेऊन कांचनसोबत राहिले तरी म्हणणार कांचनचं आयुष्य खराब केलं, जर तिलाच घ्यायचं तर तिला का करायचं. असं माणसं ना दोन्ही बाजूनं बोलतात, असं असते. त्यामुळे आम्हाला जे योग्य वाटतंय ना तेच करत असतोय, असं असते. आणि आता आमची मोठी माणसं पण आम्हाला सपोर्ट करतात घरातले, असं असतं. आणि कांचनची फॅमिली, माझी फॅमिली हे कधी आमच्यात ना असं भेदभाव नाहीत करत. आता काल आईला भेटायला गेलतो आम्ही, आई 6 महिन्यातनं आली होती आबूकडे. तर तिनं पहिला माझ्या अगोदर कांचनला तिनं मिठी मारली, तिला तिचे लाड केले पहिल्यांदा आणि नंतर मग माझे केले. तसं कांचनच्या मम्मीचं पण तसं आहे. आणि कसं आमचं फॅमिली बॅकग्राऊंड छान आहे ना, त्यामुळेच कदाचित आम्ही एवढे खुश आहोत. माझी बहीण म्हणा, तिची बहीण म्हणा, तिची बहीण मला पहिला जास्त बोलते, माझी बहीण तिच्यासोबत जास्त कनेक्टेड असते, असं असते. तर आता त्यांनी येईपर्यंत माझं हे कपड्यांचं आवरून घ्यायचं आहे, कारण कसं आहे, काल परवा पण आम्ही जरा बाहेर गेलो हॉस्पिटलमध्ये आणि माझी तब्येत पण बरोबर नव्हती, त्यामुळे कांचनचं सगळं लक्ष माझ्याकडेच होतं. आणि काल पण आम्ही गेलो होतो याला आरेवाडीला, त्यामुळे कपडे जसे धुवल तसे आणून खुर्चीवर ठेवले होते. तर त्याचीच मी अशी व्यवस्थित घडी करून ठेवत होते. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या ज्या सजेशनवाले कमेंट असतात ना त्या मी ऑलवेजच ॲक्सेप्ट करत असते आणि त्यात चेंजेस करण्याचा प्रयत्न करत असते. सो माझ्यात काही चेंजेस करायचे असतील तरी तुम्ही मला सांगू शकता मोठ्या बहिणींप्रमाणे, असं मला छान वाटतं, तसं काही नाही. बाय बाय.
भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.